आपण पाहताय गावाकडच्या बातम्या। राज्यामध्ये चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीत एका उमेदवाराची सध्या चांगली चर्चा होतीये। मावळ लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर नवनाथ दुधाळ निवडणूक लढवत आहेत। मात्र त्यांचा अजेंडा पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। बघूयात नेमका काय आहे अपक्ष उमेदवार नवनाथ दुधाळ यांचा अजेंडा। हे आहेत डॉक्टर नवनाथ दुधाळ। दुधाळ हे गायीची पूजा करताना दिसतात। ही गाय म्हणजेच त्यांचा अजेंडा आहे। देशी गायींचं संवर्धन आणि कॅन्सर मुक्त भारत हा डॉक्टर नवनाथ दुधाळ यांचा अजेंडा आहे। डॉक्टर नवनाथ दुधाळ टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते। मात्र त्यांनी ही नोकरी सोडली। निवडणुकीच्या माध्यमातून देशी गायींचं संवर्धन करण्याचा मुद्दा त्यांना मतदारांपर्यंत पोहोचवायचा आहे। त्यासाठी मतदारांची थेट भेट घेऊन डॉक्टर दुधाळ जनजागृती करतायत। देशासमोर कॅन्सरनं मोठं आव्हान निर्माण केलंय। कॅन्सरवर मात करण्यासाठीही दुधाळ यांच्याकडे अजेंडा आहे। असं निदर्शनास आलं की आम्ही जवळजवळ 2008 पासून 2008-2009 सालामध्ये भाई राजीवजी दीक्षित यांच्या संपर्कात आलो आणि 1.5 वर्ष त्यांच्याबरोबर काम करण्याचं मला भाग्य मिळालं गोमातेच्या माध्यमातून। तर गाईचा जो विषय त्यांनी आम्हाला समजवला आणि गाईच्या पंचगव्याच्या माध्यमातून, पंचगव्य म्हणजे दूध, तूप, ताक, शेण आणि गोमूत्र, हे 5 गव्याच्या माध्यमातून आपल्याला कॅन्सरसारख्या आजाराला सुद्धा आटोक्यात आणू शकतो हे लक्षात आल्यानंतर मग आम्ही जास्तीत जास्त माध्यमातून याच्याकडे वळलो। नवनाथ दुधाळ यांचे प्रचाराचे बॅनरही हटके असेच आहेत। दवा न खाना असं दुधाळ यांच्या प्रचाराच्या बॅनरवर स्पष्टपणे छापण्यात आलंय। स्वदेशी वापरा, शेतकरी आणि देश वाचवा, विषमुक्त अन्न खा आणि निरोगी राहा, पंचगव्य योगचा वापर करा असे संदेश दुधाळ यांच्या प्रचाराच्या बॅनरवर पाहायला मिळत आहेत। मावळमध्ये बिग फाईट होत असताना हा अनोखा उमेदवार आणि त्याचा हा प्रचार कार्यकर्ते, मतदार यांच्या पसंतीला पडतोय। डॉक्टर दुधाळ यांनी मांडलेल्या मतांवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे। हो, पाठिंबा द्यायलाच पाहिजे ना, कारण तो मुद्दा तसा आहे। हा जो मुद्दा आहे ना, हा देशाकरता आहे, एकट्याकरता नाही। तो वैयक्तिक किंवा एका जिल्ह्याकरता, तालुक्याकरता असं नाही आहे। तो हा देश वाचवायचा जर असेल ना, तर देशातले शेतकरी आणि गाई, घोडं, बैल ही सांभाळणं हे त्याचं कर्तव्य आहे। पंचगव्याच्या माध्यमातून देशी गाईचं दूध असेल, तूप असेल, ताक असेल, दही असेल, गोमूत्र असेल, शेण असेल, या जी काही गोष्टी आहेत, निविष्ट आहेत, ती गाई जी पंचगव्य देते आपल्यासाठी अमृत देते आणि या मुद्दा आम्हाला समाजासमोर आणायचा, पटला आम्हाला तो। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। हाच अधिकार वापरून डॉक्टर नवनाथ दुधाळ त्यांचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवतायत। आता मतदार निवडणुकीत दुधाळ यांना कसा प्रतिसाद देतात हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मावळ।